गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. गुड मॉर्निंग. सो आजच्या दिवसाची सुरुवात झाली सकाळी 6 वाजल्यापासून. आजचा ब्लॉग थोडा स्पेशल असणार आहे, एकादशी रिलेटेड. सो मी आज दिवसभरामध्ये काय काय करते, कुठे कुठे जाते, कशी रेडी झाली आहे आणि स्पेशली उपवासाचं काय बनवलं मी ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला बघूया. सो गाईज, इथे माझं ब्रश वगैरे झालेलं आहे आणि ब्रश नंतर लागणारी मस्ट गोष्ट म्हणजे मला ब्लॅक कॉफी लागते विथ घी. सो ती मी पिते आता. अँड तुम्ही बघू शकता मी हेअर ऑइलिंग वगैरे केली. मला हेअर वॉश करायचं. मग हेअर ऑइलिंगचं आणि हेअर वॉशचं जे मेथड्स आहेत, जे माझं रुटीन आहे, हेअर वॉश, हेअर ऑइलिंगच्या आधीचे स्टेप्स, हेअर वॉशच्या आधीचे स्टेप्स, हेअर वॉश, हे सगळं मी माझ्या फर्स्ट ब्लॉगमध्ये टाकलेलं आहे. सो तुम्ही ते जाऊन चेक करू शकता. सो बघूया. रामकृष्ण हरी मंडळी. तर आज एकादशी स्पेशल आपण साबुदाणा वडे बनवणार आहेत. सो बघूया. त्यासाठी मी बटाटे उकडून घेतले. तुमच्याकडे जेवढे मेंबर्स आहेत त्यानुसार तुम्ही बटाटे उकडायला घाला. आणि आता बघूया. इथे साईडला मी शेंगदाणे आणि मिरचीचं कूट केलेला आहे, जो बटाट्याच्या मॅशमध्ये जाणार आहे. आणि मिरच्या जेवढं स्पाइस लेवल तुम्हाला हवा आहे त्यानुसार तुम्ही घ्या. इथे मी एवढा टोपभर साबुदाणा घेतलेला आहे. आता याला मी मॅश करून घेते. तर तुम्ही बघू शकता इथे मी साबुदाणा परातीत घेतलाय आणि ह्याला असं थोडं स्मॅश करायचं आहे, म्हणजे याचे थोडेसे दाणे वगैरे झाले पाहिजे, म्हणजे अख्खा साबुदाणा नाही दिसला पाहिजे त्याच्यात. ठीक आहे. स्मॅश झाल्यानंतर आपल्याला बटाटाही त्याच्यात स्मॅश करून घ्यायचा आहे. हे बघू शकता तुम्ही. तर गाईज, मी इथे बटाटा स्मॅशिंगची जरा मेथड चेंज केली आहे, तुम्हाला मी दाखवते. सो हे असं आता बटाटा किसून घ्यायचा आहे. मंडळी, तर आता बटाटा स्मॅश करून झालाय. त्याच्यात आपल्याला आता शेंगदाण्याचा कूट आणि मिरच्या टाकायच्या. तर स्पाइस लेवल तुम्हाला जसं हवंय तसा घ्या. मी इथे 7-8 मिरच्या घेतल्यात. तुम्हाला जसं हवंय तेवढं घ्या. तर गाईज, मी इथे मीठ ऍड केलंय, सेंधा नमक ऍड केलाय. उपवासाचा जो मीठ असतो तो तुम्ही पण ऍड करा. असं हे बॅटर रेडी आहे माझं. आणि मग त्याच्याशी आपल्याला राऊंड करायचे. राऊंड शेप द्या, त्याला थोडंसं चपटा शेप द्या, तुम्हाला जसं हवं आहे तसं. असं पण शेप देऊ शकता किंवा तुम्ही असं राऊंड शेप पण देऊ शकता त्याला. सो मी इथे राऊंड शेपच देणार आहे. तर असं एक एक करून ठेवणार आहे. सगळं करून घ्या आणि मग तेलात टाका. सो इथे मी असा शेप दिलेला आहे, तुम्ही बघू शकता. तुम्ही राऊंड पण ठेवा, चालेल, काही प्रॉब्लेम नाही. इथे वडे जे मी राऊंड शेप दिलाय आणि असे राऊंड आणि असा एक शेप दिलाय. तर मी एका साईडला तेल तापायला ठेवलं होतं, तर तेलामध्ये मी टाकलेत. आता ते क्रिस्पी ब्राउनिश होऊसपर्यंत आपल्याला तळायचे आहेत आणि मग काढून टेस्ट करायचे. बघू शकता. सो गाईज, तुम्ही बघू शकता इथे मी तेलात 5-5चा सेट टाकलाय आणि तुम्हाला यांना बारीक गॅसवरती क्रिस्पी ब्राऊन होऊसपर्यंत तळायचं आहे, म्हणजे ते आतून पण प्रॉपर शिजतील. सो बघूया आता टेस्टला कसे लागतात. इथे मी वडे तळत होती, तर आमचा एक छोटासा पाहुणा आलेला आहे. तर राम राम मंडळी. राम राम मंडळी. काय खायचंय तुला? काय खायचंय? साबुदाणा वडे. तर आपण आता ते तळतोय, थोडेसे झाले नाहीत, तर एक बाईट आपण त्याला देऊयात. खाऊन बघ बरं कसं लागतंय. तर मंडळी, इथे आपले साबुदाणा वडे तयार आहेत. सो मी टेस्ट करणार आहे, आपल्या घरातले मेंबर्स टेस्ट करणार आहे आणि आम्ही सांगतो कसे लागतात ते. बघूयात. तर गाईज, इथे सगळेजण साबुदाणा वडे खातात. बघूयात कसे झालेत, आपणच त्यांना विचारूयात. गाईज, कसे लागतात?
सो गाईज आपले साबुदाणा वडे बनवून झालेत, खाल्लेत, सगळ्यांनी सगळे असे कमेंट केलेत आपल्याला. तुम्ही पण ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा. सो इथे मी साडी वगैरे नेसून रेडी झाली आहे. आपल्याला मंदिरात जायचं आहे, थोडं शूट करायचं आहे, रील्स पोस्ट करणार आहे मी आणि ते तुम्हाला माझ्या इंस्टाग्राम पेजवर बघायलाच भेटतील. सो चला आता इथे मी स्वतःला फ्लेक्स करते. मी कशी दिसते हे नक्की कमेंटमध्ये सांगा. सो गाईज आपण आता मंदिरात चाललोय. इथे मी गाडी काढायला लावली आहे. मी स्कूटीने जाणार होते बट सगळे बोलले आम्हाला पण यायचंय. सो गाडी काढतोय. सो ही सगळी गँग आता रेडी झाली आहे यायला. तर गाईज मी इथे एकटी नाही चालले, इथे माझ्यासोबत खूप मोठी गँग आहे. सो सो गाईज आपण आता मंदिरात आलेलो आहे. दर्शन वगैरे घेऊ. मी तुम्हाला दाखवते मंदिर कसं आहे वगैरे. खूप सुंदर अशी मूर्ती आहे आणि त्याला मस्त हार वगैरे चढवलाय. सो तुम्ही बघू शकता. तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना, एकल्या विठुरायाला हो संसार पेलना. ये ग रघुमाई ये भक्ताच्या माहेरी, सावलीच्या पवलाने विठूच्या गाभारी. विना वैकुंठाचा कारभार चालना, एकल्या विठुरायाला हो संसार पेलना. ये ग रघुमाई ये भक्ताच्या माहेरी, सावलीच्या पवलाने विठूच्या. सो गाईज माझे फोटोज आणि व्हिडिओज तुम्हाला माझ्या इंस्टाग्राम पेजवर बघायलाच भेटेल. 2 लाईक कमेंट. नाही मी उपवासाला चालतो. सो हे आहे प्रोटीन बार ज्याच्यामध्ये नट्स आहेत, ऑलमंड्स आहेत आणि खजूर आहे. मेन तर गोड होण्यासाठी मी त्याच्यामध्ये काहीच ॲड केलेलं नाही. खजूरनी गोडवा आलेला आहे. सो ह्याची पण रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करेन. सो त्याच्यासाठी स्टेट येऊन. आणि हा मला इन्स्टावरती खूप जणांनी प्रश्न विचारला, तुझ्या गळ्यामध्ये तुळशीची माळा दिसते. हो, ही तुळशीची माळा आहे. मी नॉनव्हेज खात नाही, मी प्युअर व्हेजिटेरियन आहे आणि हे आत्ताचं नाही आहे, 5 वर्ष झालेत. सो मी असं कोणाला फोर्स नाही करणार आहे. ज्याला इच्छा आहे तो त्याच्या मर्जीने करू शकतो आणि तुम्हाला चेंजेस स्वतःहूनच दिसतील जेव्हा तुम्ही ते घालताल तेव्हा. तुळशीची माळा तुम्ही एक तर पंढरपूरला जाऊन घालू शकता, दुसरं पुण्याला आळंदीला घालू शकता, या किंवा मी आश्रमात जाऊन घातली आहे. 9 दिवसाचा असे मी अनुष्ठान केलेलं आहे. तसं तुम्ही घालू शकता. ती तुमची चॉईस आहे. सो त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा चेंजेस दिसेल. सो स्टे ट्यून. मी तो प्रोटीन बारवाला तुमच्यासोबत ब्लॉग लवकरच शेअर करेन. अँड आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला तर नक्की सांगा. कमेंट करा, शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये.